अरे गोविंद अरे गोपाळा. हरिविजय सत्ताधारक आणि मसानदेवी यांचा मी अध्यक्ष आणि उपस्थितांचे प्रथमतः मी स्वागत करतो आणि मी विनंती करतो आपल्या अध्यक्ष नटराज चौधरी यांना कृपया व्यासपीठावर यावं. तसेच या मंडळाचे सत्ताधारक आहेत केशव पारेकर आणि नितीन भाटे यांना सुद्धा विनंती करतो व्यासपीठावर यावं. पाणी घागर उतानी रे गोपाळा. ज्यांनी प्रार्थना करतो ज्यांचा तो थोडा आहे हा चांगला राहू काय गावगुण जागा होते वाटतं त्याला सर्वांना सांगतोय. यांच्या आनंदाने हल्ली रामकृष्ण आहे. आमच्या बहिणीला आणि मुलीला त्या साड्या नसून तोंडी गेली ते प्रत्येक पण वाटलेलं आहे पायल गेलीला. पण तुम्हाला जास्त धन्यवाद देतोय. तर ही आठवण जेव्हा तुमच्या बरोबर आमच्या जुना किंवा आमची गेली त्याची सौभाग्य असते तेव्हा हंडीच्या पहिल्या दिवशी जेव्हा साडी नेसून दिली तेव्हा बोलते का हा का त्या आपल्या सोहळ्याकरिता. आणि या वर्षी जो रिसावली गावामध्ये डोंगरीकर तरुण मंडळ आणि डोंगरीकर स्पोर्ट्स क्लबने जो धुमाकूळ घातला होता तो अतिशय वागण्याजोगा होता. कारण या वर्षाचा बेस्ट संघ डोंगरी संघ हा झालेला आहे. मित्र हो, त्या डोंगरी गली संघाच्या प्रत्येक खेळाडूंनी इतकी मेहनत घेतली की त्या मेहनतीच्या कामामध्ये या गावातील 15ही संघ वाहून गेले. असा हा संघ अतिशय उत्कृष्टरित्या यावर्षी खेळलेला आहे. मी खरंच एकदा डोंगरीकर तरुण मंडळाचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मला 2 शब्द सांगण्याची परवानगी दिल्याबद्दल आपलं मी अभिनंदन करतो. 2 वर्षानंतर 2028ला तेरेकर तरुण मंडळ सुद्धा काही हल्ल्या काही हल्लीचा कार्यक्रम आहे. आणि जसं तुम्ही पाठ वाटणार ते बघून आम्ही तुमच्यासाठी करणार एवढी नक्की. आणि ह्या सणाची जेवढी मजा घेता येईल घेऊन घ्या. आनंदी राहा, आनंदात उत्सव पार करा. हेच ते मसाले विचार विषवलंय आहे केलं आहे. कारण आपण जर कुठला पेपर जर पाहिला किंवा टीव्हीवर जर बातमी बघितली तर वेसावाची हंडी दही हंडी आणि नाणे पौर्णिमा कशी साजरी करावी या वर्षा गावामध्ये जाऊन शिकावं असं पेपरमध्ये पण येत होते आणि टीव्हीवर पण बातमी. पण मी अभिमानाने सांगेन का हा जो उत्सव मोठा आणि भव्य दिव्य साजरा करण्याची जी सोच आहे ती डोंगरी गल्ली तरुण मंडळाजवळ आहे. त्यातल्या त्यात तुम्ही आपल्या सर्वांचे आणि आमच्या सर्व परिचयाचे मास्टरचे केशव डोंगरे आणि विनंती करतो की आपण थोडंसं मला कसं तोंड खाऊन वाटलं त्याला त्या वर्षाने गेलो मला तो अभिनंदन करू. त्यांचा हात कोण बिलकुल पदावर त्यांनी ताकद करतो आणि बोलण्याबद्दल हल्लीचा उत्सव मग नागेपूरच्या दिवसापासून केला. आणि आम्ही बघतोय की ते रोज नाचत गाजत आपल्या मंदिरामध्ये जातात, मंदिरामध्ये येतात. त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचे अभिनंदन करी. आई धर्मशाळेकडून जे त्याने कार्य केले आणि जे धर्मशाळा त्याने
अगदी व्यवस्थितरित्या नीटनेटके देऊन आपल्या वसव गावाचं सुद्धा नाव बदलून केलं. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे अभिनंदन करतो. आज दहीहंडीचा मान आम्ही आज डोंगरी गल्ली करून मंडळाचा आहे आणि आमचे अध्यक्ष प्रशांत चिखले आणि आमचे सगळे सहकार्य आणि आज जे तेरेकर आणि मसानदेवी याची जी आम्हाला साथ भेटेल आम्ही एवढंच सांगेल की आम्हाला एवढंच सांगायचं की आमची दहीहंडी आहे जी आम्ही दहीहंडी फोडत त्यांच्याकडे 5-4:30 तुमच्याकडे येणार ते तुम्ही जर प्लीज आम्हाला आमच्या सगळं कसं काय गाव पेटणे लागतात तुम्ही त्यांची काय किती निधी असेल ते तुम्ही समजून द्या. हंडी आयली डोंगरी गल्लीची बघा बघा सगळे जण धमाल याची. अरे केली तयारी त्यांजू दहीहंडीची टोकरे सोकरे लहान मोठे नासीन हौशेशी. सगळे मानिता त्यांना बोलतान कसं करून दाखविता. जी आपली सुरुवात झाली त्यानंतरचा आज आपला हप्त्याचा दुसरा दिवस खरोखरच आनंदाचा दिवस आपल्या गल्लीमध्ये सुरू आहे. त्यानिमित्ताने ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी थोडक्या वेळी आपल्याला अजून काय कमी पडते त्याच्याबद्दल आता कार्यक्रम आपलाच आहे. थोडंसं 2-2 मिनिटाचं मार्गदर्शन करावं. आणि तो हा हंडी फोडण्याचा उत्सव संपूर्ण थाटामाटामध्ये अख्खा गाव साजरा करत असतं. आणि यंदा हे डोंगरीकरांना भाग्य लाभलेलं आहे. डोंगरीकर आम्ही सगळेजण उत्सुक आहोत की तो हरिनामाचा शब्द जो आमचा सुरू झालेला आहे, हरिनामाचा गजर जो आहे थेट पंढरपूरच्या कानामध्ये गुंजतो आहे. तीच चंद्रभागा तीच भीमा या आमच्या अरबी समुद्राला मिळते आणि म्हणून त्या अरबी समुद्राची पूजा देखील आम्ही करत असतो. या उत्सवाला डोंगरीकरांनी तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपण तर आहोतच उत्सव करते, परंतु आपल्यामध्ये सहभागी होणारे अख्खे गावकरी त्यांना देखील आपण मानानं सन्मानानं आणि भक्तीनं वागवूया आणि या कार्यकारी मंडळाला आणि सल्लागार मंडळाला अधिक तेजस्वीपणे सेवा करण्याची संधी मिळो अशी मी गोपालकृष्ण भगवानकडे विनंती करतो. आणि आपण नारा द्यायचा आहे. गोपालकृष्ण महाराज नाही, मी काय म्हणतो राजा महाराजांचं जगण्यातून जे वरती येतात ते भगवान होत आहेत आणि या भगवंतांनी आपल्याला संपूर्ण ही गीता दिलेली आहे. म्हणून नारा देताना आपण म्हणणार आहोत बोला गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. धन्यवाद. 8-9 वर्षानंतर सोला आलेला आहे. हे सोले आम्ही असे पहिला हाफ पॅनवर पहिला एक सोला आपला निघाला होता. त्या पद्धतीने 4 सोले आम्ही बघत आहोत. भगवान भांडी पण त्याचे साक्षी आहे तिकडे. त्या आपल्या गावात प्रथम आपण सुरुवात केली ते दरेस करायची. त्यापासून आपण व्यवस्थित आपण पार पाडतो आणि असाच हाच पण सोला व्यवस्थित पार पाडावा ही मी सर्व डोंगरगड तट मंडळाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द आठवतो.
आज 9 वर्षांनी आपल्याला हा दहीहंडी फोडण्याचा मान मिळालेला आहे आणि तो मान आपण कशा पद्धतीने पार पाडतो याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. आपली गल्ली फार मोठी आहे आणि त्याला सांभाळ करणं हे मला वाटतं कार्यकारी मंडळ चांगल्या पद्धतीने ते पार पाडतं आणि असंच गुन्हा गोविंदाने आमच्या हंडीचा दिवस चांगल्या पद्धतीने जाऊ ही तिची सगळी प्रार्थना म्हणून करू शकतो. 1 वर्ष अगोदरपासून की आपला फंड जमा झाला पाहिजे, फंड जमा झाला आणि त्या पद्धतीने आज महिला मंडळांनी ही जेणेकरून दर दिवशी म्हणजे एक सोमवारी असा फंड जमा केला जेणेकरून प्रत्येक सभासदाला या कविता लडके आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील. कारण मला एवढंच बोलायचं आहे की आपल्या गल्लीतील महिला मंडळ यांनी खूप मेहनत केलेली आहे. कारण त्यांचा आजपासूनची सुरुवात होणार आहे पहिला ड्रेस. कारण त्यांचं वर्षभराचं स्वप्न होतं की आपण गल्ली एकत्र आणायचे, ती पण दहीहंडीच्या निमित्ताने. आणि तो मोका आम्हाला आपल्या कमिटीने दिलेला आहे की महिला मंडळ एकत्र येऊन काहीतरी गावाला शिकवण देणार आहे. कारण आपली गल्ली खूप मोठी आहे आणि त्यांना मेहनत करणं पण खूप कठीण गेलं, पण कुठेही कमी पडल्या नाही. तसेच आमच्या अध्यक्षा उर्मिला चिंच हिने पण सगळ्या महिलांना खूप सपोर्ट केलेला आहे. गोविंदे गोविंदे. हंडीचा दिवस 2-4 दिवस उरले, काय गालबोट न लागतात. जागावतं ते नाही पण त्यावर लक्ष द्या. आपली पोरं काय करतात, आपण काय करतो आणि कोणा काय बोलतो यावर लक्ष द्या. सगळ्यांनी सहकार्य केलं असं 2-4 दिवस सहकार्य करा. एवढं 2 शब्द बोलून मी भाषण करतो. यंदा आपल्याला डोंगरीकर तरुण मंडळ दहीहंडीचा मान आहे. सगळ्यांनी भरभरून सांगितलं आपला मंडळाने जो पण कोणता कार्यक्रम उपक्रम म्हणजे हाती घेतला तो पार पाडतोच आणि त्याला लाभलेली सगळ्यांची आपली देवाची साथ, सभासदांची आणि साथ. हा कार्यक्रम होत असताना भरपूर लोकांनी सहकार्य केलं. खरोखरच मी जास्त बऱ्याचशा लोकांनी सगळ्या त्रुटी, सगळ्यांनी कसं नियमाचं पालन करावं हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आज आपल्याकडे दहीहंडी आपलीच आहे. ते मजा मस्ती करून आनंदात साजरी करा हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. बस हेच माझं म्हणणं आहे. थँक्यू. परत माझ्या सभासदांना मी एवढंच सांगेन की बघा त्या लोकांनी एवढी आपल्याला सूचना केलेली आहे की तुम्ही जरा अंमलात आणा. बघा त्यांच्यामध्ये पण उपेश चौधरींनी आपलं स्पोर्टचं नाव काढलं. त्याच्यामध्ये बघ कसं भरून येतं मन. आपल्या गल्लीचं कोणी नाव घेतलं की खरोखरच त्या लोकांनी जी आपली क्रिकेटमध्ये फायनलिस्ट होऊन जो संघ कसा विजयी होतो खरोखर त्यांचं पण मी एकदम आवर्जून अभिनंदन करीन. 13 तारखेला आमच्या मंडळाने जसं आपण चहापाणी करतो तसंच आपली शाळा जी वेसाव विद्या मंदिर आहे त्या मुलांना पण आम्ही चहापाण्याचा शाळेमध्ये त्यांना चहापाण्यासाठी आपण इथून जायचं आहे फक्त त्यांच्या रिसर्च मध्ये. डोंगरीकर तरुण मंडळातर्फे आपल्या सत्ताधारक अर्चन काटकर यांना मानाचं छोटी चिन्ह आणि त्याचा सन्मान करावा. आलिया संसारा उठा वेगळे करा, आलिया संसारा उठा वेगळे करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे कालाचे धन कुबेराचे, देह हे कालाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा,
एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देईचा. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या अखंड हरिनाम सप्ताहाची स्थापना केली, सुरुवात केली. आणि तुमच्या आणि आमच्या पूर्वजांनी याची भक्तीची सांगड घालून तो त्याचा भक्तीचा भगवी पताका आजपर्यंत आजचा काय सुरूच आहे, चालूच आहे. आणि तुमच्यापैकी बरेचसे असे मातब्बर आहेत, जसे जगन लडके साहेब, दिलीप जांगले साहेब, भगवान भांजी साहेब, असे बरेचसे मातब्बर वरिष्ठ आहेत. त्यांच्यामुळे ही जी भक्तीची सांगड सतत चालू आहे, त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांना वंदन करतो. आणि दहीहंडी उत्सव 2025 चे मानकरी डोंगरीकर तरुण मंडळ, त्यांचे माननीय अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकारी मंडळ व समस्त डोंगरी गल्ली महिला व पुरुष यांचे मी या सोहळ्यासाठी स्वागत करतो. आणि आमचं इथे हा सोहळा तुमचा व्यवस्थित गुण्या गोविंदाने आणि आनंदाने पार पडावा यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो कास्कर बंधूतर्फे. कास्करचे पंकज कास्कर यांनी 2 शब्द बोलत. डोंगरीकर तरुण मंडळाला दहीहंडीच्या कास्कर परिवारातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. व्यवस्थापन अतिउत्तम आहे, फक्त त्यांनी तेवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. गोपाळकृष्ण महाराज की. आमच्या सप्त्याला जो का हातभार आम्हाला जी मदत करतात ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. आणि ज्या काही सूचना तुमच्या आलेल्या त्या आम्ही पूर्णपणे अंमलात आणू. आपल्या गावामध्ये भरपूर असे गल्ले आहेत, पण या दहीहंडीचा मान या घराण्यालाच भेटलेला आहे. गोपाला गोविंदा रे गोपाला, टोंगरी करायले न हंडी फोरावला, टोंगरी करायले न हंडी फोरावला. आयलेन रे मानाची हंडी फोरावला. आयलेन रे मानाची हंडी फोरावला. जनार्दन माने यांनी 2 शब्द बोलावे. प्रत्येकाचं एक मनोदय असतं, ते मनोदय या 9 वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतं. खरोखरच या कार्यकारी मंडळात एक कौशल्य आहे. नुसता पैसा असून चालत नाही, त्याचं ऑर्गनायझिंग आणि त्याची पद्धत आणि सुव्यवस्था आणि एवढ्या महत्वाला हँडल करून आपल्या गल्लीच्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता नये याचं प्रामुख्याने आज मी या ठिकाणी येतो. नगरी सातत्याने यांच्या मंडळाच्या बैठकीत यायच्या. याचाच अर्थ की 9 वर्षाचा उत्तम, कारण कुठलाही घर भरलेला असला तर तो वाहणारच आहे. आज 9 वर्षांपासून त्याने पाहिलेली स्वप्न आज संपूर्ण गावाला नसून तर आज संपूर्ण कोळीवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डोंगरीकर तरुण मंडळाचं मगाशी जनार्दन मानेने सांगितलं, शिस्त लयबद्ध सगळे कार्यक्रम नियोजन वेळेवर करण्याची जी कला आहे, जी अवगत कला आहे आणि डिसिप्लिनची कला आहे, सगळ्यांना घेऊन मंडळाला सगळ्या लहान थोर सगळ्यांना घेऊन जाण्याची जी एक मॅसेज आपल्या गावामध्ये जर कोणी दिलं असेल तर डोंगरीकर तरुण मंडळाने दिलेलं आहे. 1-2 वर्ष मेहनत करतात व हे 7 दिवस त्यांचे आनंदाचे असतात व खरोखर तुमचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. व
आम्हाला इकडे बोलून आमचा मान सन्मान केल्याबद्दल तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. डोंगरीकरांचं एक बोलण्याचं विशेष म्हणजे प्रवीण भाई मगाशी बोलला की त्यांचं एक डिसिप्लिन, टाइम टू टाइम. आम्ही त्यांचे कितीक प्रोग्राम बघितले, 5 ते 5, रात्री 8 ते 8, जास्तीत जास्त 8-5. त्यामध्ये त्यांच्या रॅल्या, काही प्रोग्राम आणि टायमाच्या पुढेच त्यांच्या एकदम नीटनेटके. आम्ही पण चर्चा करत असतो गल्लीत की टाइम बघायचा असेल तर डोंगरी गल्लीचं बघायचं. या हंडीची आजच्यापर्यंतची जी रचना आहे ती डोंगरीकर मंडळानेच याचं भूमिपूजन केलेलं 1997 साली या आपल्या गॅरेज म्हणतात तिकडे, की त्याने एक चांगला उपक्रम ठेवलेला त्या दहीहंडी निमित्त की 3 क्षेत्रातली लोक काढली. एक दहीहंडी उत्सवाचा जो हरिनाम सप्ताह असतो त्यावेळचा एक जो कोण प्रथम घेतो तो, त्याच्यानंतर बँड क्षेत्रातले आणि एक क्रीडा क्षेत्रातले असे 3 प्रतिनिधी केलेले जे त्यावेळचे होते. आणि त्या 97 पासूनची जी सुरुवात झाली आणि आजपर्यंत या जो हंडीचा कायापालट बघतोय तर एकदम खूप जोशाने, एवढ्या जोशाने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो की त्याला कुठलंच हे नाहीये, तोड नाही. एवढा खर्च आणि भरपूर एकदम जल्लोषात महिला मंडळ सुद्धा एकदम. आणि मी परत वेताळ देवाची प्रार्थना करतो की त्यांची हंडी निर्विघ्न, सुखरूप आणि आनंदाने पार पडो हीच वेताळ देवाची प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद रुपेश. खरोखरच तुम्ही जो काय आमचा 97चा जो काय पूर्व काय जी काय घटना इतिहास सांगितला, खरोखरच तुमची मेमरी एकदम स्ट्रॉंग आहे असं म्हणायला लागेल. त्यानंतर आमच्या गल्लीतील प्रदीप टपके यांनी 2 शब्द बोला. आपण आपल्या विसाव गावामध्ये एवढं आपण उत्साह साजरा करतो आणि आपल्या कल्पना असेल की आताच केलं की हा महिलांचा सण आहे, असं नाही. महिला दोघे करतात पण खर्चाचं बद्दल खूप वाढत चाललं आहे. कारण महागाई वाढलेली आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा लागतो, प्रत्येक गोष्टीचं हल्ली पैसे, पोशाख वगैरे सगळं मेकअप वगैरे. कारण लोकांना आता मीडिया आणि हे यासाठी खूप गोष्टी पैसे लागतात. ह्यासाठी खर्च प्रत्येकाचा वाढत चालला आहे. आपण बघितलं असे नारळीपौर्णिमेच्या उत्सवामध्ये मीडियावाले, रील काढणारे सगळे लोक आले होते आणि सगळ्या लोकांनी रील जे आहेत ते रील आपल्या जगामध्ये पोहोचवले. डोंगरीकर तरुण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत चिखले, सेक्रेटरी जितेंद्र चिंचय, सेक्रेटरी पंकज कोळे आणि खजिनदार केदार चिंचय आणि बाजार गल्लीचे विद्यमान अध्यक्ष पराग भावे. त्या दहीहंडीच्या सोहळ्यामध्ये आम्ही हा कार्यक्रमाचे आयोजन करतोय. त्याच्यामध्ये आमच्या मंडळाचे, आमच्या सभासदांचे पूर्ण समर्थन असते. पण जास्ती करून आपल्या बाजार गल्लीने पण आम्हाला सहकार्य करावे, समर्थन द्यावे एवढी मी त्यांच्याकडनं आशा बाळगतोय. आणि जो उत्सव चालू आहे डोंगरीकरांचा, मग जवळजवळ मला 1-2 महिने अगोदर बसून त्यांची काठी असू दे, सण असू दे आणि नारळी पौर्णिमेची त्यांची रॅली बघितली. न भूतो न भविष्य अशी त्यांची रॅली आणि अशी सजावट, महिला पुरुष एकूण एक सभासद त्या रॅलीमध्ये असे नटून थटून आले. एकच उद्देश ठेवून आपलं मंडळाचं आणि डोंगरी तरुण मंडळाचं कसं नाव उज्ज्वल होईल, सर्वांनी सभासद त्याचा भान ठेवून एकूण एक सभासद गल्लीसाठी झोपून सर्व कामधंदा बाजूला ठेवून आपले रॅलीमध्ये सामील झाले. खरोखर मी डोंगरी तरुण मंडळाचे महिलांचे आणि पुरुषांचे मनापासून आभार मानेन. का तुम्हाला तोड देण्यासाठी मला वाटते गावामध्ये कोणीच दिसत नाही. अशी तुमची एकोपा खरोखर तुमची आणि परत त्यांची एकीची कार्यक्रम मंडळाचं एकत्र असते आणि संपूर्ण गल्लीचं एकोपा असतो. मी नेहमीच आमच्या मंडळाच्या मीटिंगमध्ये तुमचा उल्लेख करतो. एकी असेल तर डोंगरी गल्ली तरुण मंडळाची छोट्या मुलाला पण तेवढा गल्लीचा अभिमान असतो, तेवढा सर्व म्हातारा वयस्कर असतो 80-90 त्याला पण तेवढाच गल्लीचा अभिमान असतो. तो गल्लीविषयी कधीच आपण शब्दाने कोणी बोललं तर त्याला तसंच उत्तर ताबडतोब द्यायची त्याची हिंमत असते. खरोखर तरुण मंडळाचे सर्व सभासदांचे डोंगरीचे मी मनापासून आभार मानतो. तुमचे पण अशी एकी आहे तशीच आमची बाजार गल्लीची आम्ही टिकवण्याची प्रयत्न करत आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून आमचा तेच प्रयत्न आहे की आमची पण बाजार गल्लीची अशीच एकजूट आणि एक बोट अशीच राहावं. नंदू भावे यांचं एक सत्ताधारक म्हणून एक त्यांचा सत्कार करावा. गोविंद
गोविंदे गोविंदे। आज मला एकच आठवण येते, आपला आमचा म्हणजे मधुकर शिमरू. मधुकर शिमरू असा एक व्यक्ती होता की आमचं जे सप्त्याचं जे काय असेल ते तो व्यवस्थितपणे पार पाडायचा. खरोखर त्याची आज आम्हाला आठवण येत आहे. कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो, कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो. तुझी माझी कशी जमल जोडी मला ठाऊक हाय गो, तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय गो. अशी कशी राधाबाई आलीच ना. दहीहंडी उत्सवाचे मानकरी 2025 डोंगरीकर तरुण मंडळास खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गोदा गोपाल कृष्ण महाराज की जय. गोविंदे गोपाल. धन्यवाद. अर्धा तास नाचा, 5 मिनिटं आपल्या मुलांजवळ लक्ष द्या, छोट्या मुलांजवळ, जेणेकरून आपली सर्व दहीहंडी सुखाची जाईल. कारण या दहीहंडीमध्ये आपण 9 वर्ष वाट बघत असतो. आणि या वर्षी त्या लोकांनी आज आपण समुद्राला पुजतो, नारळ वाहतो, पण आज त्यांनी आपल्या समुद्राला गंगेचं स्थान देऊन आरती तयार केलेली आहे. बोला गोपाळ कृष्ण महाराज की जय. मी आता गेल्या 15 दिवसापूर्वीच उत्तराखंडामध्ये होतो आणि त्यावेळेला ते गंगेची आरती झाली आणि त्यानंतर ही सागराची आरती पाहून असा मला भास झाला की खरोखरच मी परत उत्तराखंडामध्ये जाईल. तर खरोखरच खूपच एकदम महत्त्वाची आणि चांगली गोष्ट डोंगरीकर तरुण मंडळाच्या वतीने इथे केलेली आहे. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करेन. जे काय तुमचं सहकार्य आम्हाला लाभेल, आमच्या पोरांना असंच सहकार्य तुम्ही व्यवस्थित द्या. अशी आपल्या गावामध्ये डोंगरी गल्ली आपल्या गावामध्ये नव्हे तर पूर्ण मुंबईत यांचा हंडीचा मॅसेज जाणार आहे. हा खूप सुंदर जाणार आहे मॅसेज आणि खूप याची वाह होणार आहे या हंडीची. हा उत्सव साजरा करताना आपल्या मंडळाने जे काही नियम बनवले असतील ते काटेकोरपणे पाळणे हे आपल्या सभासदांचे काम आहे. भले कोणी काय केलं असेल पण तुमची डोंगरी गल्ली मंडळ यो डबल चांगल्यानं चांगलं करायचा प्रयत्न करतायत. आज अध्यक्ष प्रशांत चिखले आहेत. प्रशांत चिखले हे चंद्रकांत चिखले यांचे सुपुत्र आहे. मला त्यांची चंद्रकांत चिखलेची एक आठवण म्हणून सांगतो. लहानपणी आम्ही उड्या लोटायचो. एक आवाज चंद्रकांत चिखलेचा म्हणजे अख्खी गल्ली एका शब्दावर उभी. त्यांच्या नावाने थरथरात कापायचा. एका शब्दावर त्यांची गल्ली अख्खी उभी राहायची आणि काम करत. एकदम अलौकिक नाव म्हणजे चंद्रकांत चिखले. हे पूर्ण गावामध्ये ट्रस्टीवर पण त्यांनी नाव कमवलं. अशी त्यांची मुलगा प्रशांत चिखले आज तुमच्या या सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभले. म्हणून प्रशांतला पण एक शुभेच्छा देतो मी माझ्या समाजातर्फे. त्या दिवसात ते 9 वर्ष वाट पाहत आहेत, पण या दिवसासाठी त्या लोकांनी जेवढी मेहनत केलेली आहे ती म्हणजे बघण्यासारखी आहे. कारण सर्वप्रथम मी इथून रोज जातो. त्यांच्या महिला गेल्या 1 वर्षापासून मेहनत घेत आहेत. एक दिवस त्या इकडे बसलेले आहेत आणि त्यांचं कलेक्शन चालू होतं. तसंच या गावामध्ये डोंगरीकर तरुण मंडळांची रोषणाई केलेली आहे. ही डोळे मिटण्यासारखी आहे. पूर्ण गल्ल्यासानी लखलखाट केलेला आहे. शिवकर समाजाबद्दल काय सांगणार की शिवकर समाज हा आणि डोंगरीकर तरुण मंडळ हा एकच समाज असल्यासारखे आपण आजपर्यंत वावरत आलेलो आहे. आपण जे सहकार्य करता ते मला वाटते गावामध्ये असे कोणी करणार नाही. आपल्याकडनं शिवकर समाजाकडनं डोंगरीकर तरुण मंडळाला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारची मदत सहकार्य लागेल तर आपण कराल अशी मी आशा बाळगतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. ही पहिल्यापासून डोंगरी गल्ली आणि शिव गल्ली आणि डोंगरी गल्ली हे पहिल्यापासूनच
एकत्र लहानाचे मोठे झालेले आहेत, म्हणजे ते भावासारखेच असतात. शिवगल्लीचं काय पण कमी जास्त झालं तर डोंगरगल्ली त्यांना मदत करते. आमचं काय कमी जास्त झालं तर शिवगल्ली पण आम्हाला मदत करते. दहीहंडीसाठी तुम्ही जो आशीर्वाद द्याल तो आम्ही पदरात घेऊ आणि न गालबोट लागता आमच्या दहीहंडीला चांगले आशीर्वाद द्या. एवढंच बोलून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मन करी हाय वेसाव गवानू डोंगरी गल्लीचे दही हंडीचे मन करी हाय. 9 वर्षाने सनियो आयलाय झायला आनंद घरा घरा. 9 वर्षाने सनियो आयलाय झायला आनंद घरा घरा. यशवदीच्या लाडक्या बाला आज तुझा है गोपाल काला. यशवदीच्या लाडक्या बाला आज तुझा है गोपाल. पाटील धोरण मंडळाचे भाजप मंडळाचे तर्फे धर्म तुम्हाला चांगला व्यवस्थित कार्यक्रम झाल्याबद्दल टाइम टेबलावर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. हंडी उत्सव साजरा होत आहे त्याबद्दल डोंगरी गल्लीचं हार्दिक अभिनंदन स्वागत. आणि त्यानंतर आमच्या गल्लीतील 2 नंबरमधून 3 नंबरमधून तुमचं स्वागत करण्यात येणार आहे. तुमची कुठली पण सोय करण्यात आम्ही मागे राहणार नाही. तुम्ही व्यवस्थित या. आजचा तुमचा सोहळा बघून आम्हाला असं आश्चर्य वाटते काय तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही लोकांना दाखवता असं झालं पाहिजे असं माझं मत आहे. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. थँक्यू. कारण यांचा मंडळ इतका मोठा आहे तर मला वाटतं गावात इतका मंडळ या इतके सभासद नसतील तर पूर्ण गाव भरून जाते. डॅशिंग एकदम कार्यकर्ते आणि डॅशिंग सभासद. कारण की मी बोलू इच्छितो की सभासद इतके असूनशी गालबोट थोडा तरी लागला तरी कार्यकर्ते आणि सभासदांचं नातं असं आहे का तिकडचे तिथेच 1 सेकंडमध्ये 1 मिनिटामध्ये ते मॅटर क्लोज होते. बाकीच्या गल्लीमध्ये पण होते थोडंसं लांबून जाते. पण या गल्लीला मानायला लागेल डोंगरीकर तरुण मंडळला तर कुठला मोठा उत्सव असू दे, होळीचा असो, दहीहंडीचा असो या इतर कुठला बी असू दे, सभासदांचं आणि कार्यकर्त्यांचं नातं असं आहे की कुठलं काय गालबोट लागला का 1 सेकंडमध्ये तिकडचे तिथे मिटून जाते. तसेच ही डॅशिंग अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष प्रशांत चिखले यांना हार्दिक शुभेच्छा देतो व सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच माजी अध्यक्ष व आपले मार्गदर्शक महेंद्र लडगे यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. बरीच वर्ष मंडळावर त्यात डोंगरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या कार्यकारी सदस्यांना जे कार्यकारी मंडळाचे सदस्यांना ते गल्लीचे 19 सभासद हा मान देतात. शब्दात त्यांच्या शब्दाच्या पुढे ते प्रत्युत्तर करत नाही. हे मी प्रत्यक्ष पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं त्यांना वेळेची जाणीव आहे. वेळ त्यांचं अत्यंत महत्त्वाचे. वेळेवर कुठलंही कार्य ते वेळेवर पार पाडतात आणि उत्साही अगदी मनाला भारावून जाईल असे ते कार्य ते पार पडतात. आणि हे आत्ताच ते दहीहंडीचं वर्ष ते उत्सव आहे तो अद्भुत पाहायला मिळणार हे मला पूर्ण खात्री आहे. त्याबद्दल मी त्यांचे डोंगरीवरील तरुण मंडळाला दहीहंडीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरोखरच कैलासतरी या आमच्या एक शब्दाला फोन केल्याबरोबर आमचे घरी वर्षभराचे जेवढे बोर्ड आहेत त्यांनी सतत त्यांना बोलवले की लगेच ते तत्पर हजर राहतात. सर्वात प्रथम मी श्री इंग्लादी प्रासादिक भजन मंडळातर्फे
डोंगरी गल्ली तरुण मंडळाला खूप खूप शुभेच्छा देत आहे. हा सोहळा साजरा करत असताना आम्ही खड्डे गल्लीपासून म्हणजे इंगलादेवीपासून आम्ही महिला पुरुष नाचत याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर तुम्ही सहकार्य करा अशी मी आशा बाळगतोय. आपल्या लोकांनी व्यवस्थित सर्व भरभरून सांगितलेलं आहे डोंगरीकर तरुण मंडळाविषयी आणि डोंगरीकर आपले पाटील खटिकली ही आपली दोघांची घनिष्ठ नाते आहे. घनिष्ठ नाते ही आपली अतूट म्हणजे न तुटणारी आहेत. त्यातल्या त्यात एक मला असं भरून आल्यासारखं वाटतंय. याच्यासाठी बरीचशी लोक जुनी आहेत. चंद्रकांत खर्डे, रमेश गुणू आणि खर्डे कंपनी हे माझ्या वडिलांचं माहेरस्थान आहे. जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, सर्वात प्रथम मी इंगलादेवी प्रासादिक भजन मंडळ यांचं मी अभिनंदन करेन की त्या लोकांनी आमच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. दहीहंडी उत्सव हा खूप म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असे अडथळे पण येतात, पण आम्ही त्यांच्या सामोरे जातो. आकाश बोलल्याप्रमाणे आमची गल्ली एवढी मोठी आहे. गल्ली मोठी असून पण त्याच्यामध्ये काम करणारे आमचे खंदे पण आहेत. कुठे काय गालबोट न लागता आम्ही त्यांना बरोबर घेऊनच चालतो. आमचे सभासद आमच्या पाठीशी सदैव असे उभे राहतात का कुठे काय झालं नाही पाहिजे. दहीहंडी वर्षी आणखीन बोलायचं झालं तर आता राम मंदिर पण आपलं चांगलं सुशोभित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जी रॅली निघते आमच्याकडून, ती रॅलीमध्ये जी मुलं आमची भला खड्डे गल्ली पाटे गल्ली 1 2 3 कुठे पण असली तर तुम्ही त्यांना प्लीज सांभाळून घ्या. काय झालं बिलं असेल तरी पण. आणि परत एकदा मी इंगलादेवी प्रासादिक भजन मंडळ आमच्या चहा पाण्याला मान राखून तुम्ही आल्याबद्दल शतशः धन्यवाद. एवढं गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला डोंगरी गल्लीचा गोविंदा आईला डोंगरी गल्लीचा गोविंदा आईला. गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला डोंगरी गल्लीचा गोविंदा आईला डोंगरी गल्लीचा गोविंदा आईला. यशवतीच्या तान्या बाला यशवतीच्या तान्या बाला हाय रे यो बसरी वाला हाय रे यो बसरी वाला. गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला डोंगरी गल्लीचा गोविंदा आईला डोंगरी गल्लीचा गोविंदा आईला. सारे गोपालिये मिलून खेळ खेळतात इति दांडूचा. सारे गोपालिये मिलून खेळ खेळतात इति दांडूचा. इति गेली काले डोया कालिया मर्दानु धनी त्याचा. इति गेली काले डोया कालिया मर्दानु धनी त्याचा. किसना उरी मारी पाण्यात अरे किसना उरी मारी पाण्यात. सर्वांना जय मल्हार जय पिरा. आज खरंच आम्हाला इथे बोलून जो तुम्ही मान सन्मान दिला पाहुणचार केला
मान सन्मान रिस्पेक्ट इथं दिली त्याकरता सर्व आमच्या मंडळाच्या वतीने तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. खास करून जी आपल्या महिला बहीण नसतात रस्त्यावर, महिला नसतात, मुली नसतात, ते मला एक कार्यमंडळाला विनंती आहे की जेव्हा पण ते 7 दिवस नाचतील रस्त्यावर, कुठे नसतील, डीजेवर, साऊंडवर, बँडवर, फक्त कार्यकर्त्यांनी एकानी दोघांनी का दोघांनी आपल्या महिलांच्या मागे ठाम उभं राहायचं, फक्त त्यांची प्रोटेक्शनसाठी, त्याच्या प्रोटेक्शनसाठी. कारण आपल्या गावामध्ये काय होत तर काही नाही, पण त्यांना महिलांना प्रोटेक्शन करणं हे खूप गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वैसाव. पूर्ण वैसाव गावकरी लाभ घेतात आणि त्यात तसंच हा आनंद दिवसेंदिवस वाढत जाऊ हीच इच्छा आमच्या बुधागली तरुण मंडळाला तर्फे ह्याच शुभेच्छा की दहीहंडी पार पाडो, सुरळीत पार पाडो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वैसाव. ही वेसाव बुधागली पोलीस समाज संस्थेच्या वतीने आपल्या मंडळाला या दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जो आपण सोहळा सुरू केला नागली पौर्णिमेच्या दिवशी, तसाच सोहळा दहीहंडी संपेपर्यंत त्याहून अधिक दुप्पट तिप्पटीने तुम्ही जल्लोषाने साजरा करा, हीच गोपालकृष्ण महाराजांकडे चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या मंडळाने मला 2 शब्द बोलायला दिले म्हणून आभार व्यक्त करतो. बोला गोपालकृष्ण महाराज की गोविंदे. आमचं भरत लडगे यांच्या मार्फत स्वागत होते. आज त्याची खरोखर आठवण आलेली आहे भरत लडगे यांची. असो, तुम्हाला हा दहीहंडी आम्हाला सांगायची काही गरज नाही. एक एवढं मोठं मंडळ या गावामध्ये, हे डोंगरीकर तरुण मंडळ या वेसाव गावामध्ये जर म्हटलं तर आमच्या गलीच्या 3 पट मंडळ आहे तुमचं. की आमच्या महिला नाही ते आमची सगळी पुरुष मंडळी जर नाचत गावात येत असतील तर तुम्ही पण थोडंसं लक्ष देऊन आम्हाला सहकार्य करावं, एवढंच मी बोलेन. आणि मी पुन्हा एकदा बुधागलीचे चहा पाण्याला आल्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करतोय, आभार मानतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. गोपालकृष्ण महाराज की. असाच तुमचा आशीर्वाद आमचे जे 2 दिवस आज निघालेले आहेत, असेच 8 दिवस अजून आम्हाला काढायचे. असाच तुमचा संपूर्ण आशीर्वाद आमच्या मंडळावर असाच राहू दे, एवढेच बोलून माझे 2 शब्द. यशवतीच्या तान्या बाला, यशवतीच्या तान्या बाला, हाय रे यो बसरीवाला, हाय रे यो बसरीवाला. सारे गोपाल ये मिलून खेळ खेळतात इति दांडूचा, खेळ खेळतात इति